मुंबई कोस्टल रोडचं मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण। उद्यापासून मुंबईकरांसाठी रस्ता खुला होणार। पुणेकरांसाठी पुणे मेट्रोकडून खास गिफ्ट। प्रवाशांच्या मागणीनुसार आता पुणे मेट्रो रात्री 11 वाजेपर्यंत चालवण्यात येणार। धाराशिव जिल्ह्याला मिळणार नव्या कोऱ्या 50 बसेस। राज्याचे परिवहन मंत्री धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा। कोकण रेल्वेला डावलणाऱ्या मध्य रेल्वेला हायकोर्टाचा दणका। जामनेर रूळ दुरुस्तीच्या निविदा प्रक्रियेमधून कोकण रेल्वेला बाद केल्यानं मध्य रेल्वेला कोर्टानं सुनावलं। 13 मजली इमारतीच्या 3ऱ्या मजल्यावरून 2 वर्षाचा चिमुरडा खाली पडला। डोंबिवलीच्या देवीचा पाडा या परिसरातील धक्कादायक घटना। खाली पडणाऱ्या या चिमुरड्याला भावेश म्हात्रे या तरुणानं वाचवलं। मेडिकलसाठीच्या नीट परीक्षेच्या स्वरूपामध्ये बदल। ऑप्शनल अर्थात पर्यायी प्रश्न 2025 पासून रद्द। 180 प्रश्न देणार आणि सर्व सोडवणं बंधनकारक असणार। यासाठी मिळणार 3 तासांचा वेळ। कुंभमेळ्यामध्ये अखिलेश यादव यांनी केलं त्रिवेणी संगमावरती स्नान। 11 वेळा डुबकी मारून केला सूर्यनमस्कार। समाजवादी पार्टीचे कुंभमेळ्यापासून दूर राहते, भाजपकडून होत होती सारखी टीका। प्रसिद्ध डान्सर रेमो डिसूझानं महाकुंभ मेळ्यामध्ये केलं स्नान। रेमोनं स्वामी कैलाशानंद गिरी महाराज यांचीही घेतली भेट। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।